TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। भीमाशंकरच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी, समाधानी आणि आनंदी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या आणि 5व्या श्रावणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरददादा सोनवणे भीमाशंकर दर्शनासाठी आले होते। 20 वर्षांपासून दरवर्षी एकनाथ शिंदे भीमाशंकर दर्शनासाठी येत असतात। यावर्षी खराब हवामान असतानाही लांडेवाडी येथे हेलिकॉप्टर नेऊन पुढे भीमाशंकर दर्शनासाठी आले। भीमाशंकरमध्ये दाट धुके आणि पावसाळी वातावरण होतं। मंदिरात उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे यांच्या वेदपठणात मुख्यमंत्र्यांची पूजा पार पडली। यानंतर भीमाशंकरमधील सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये पुण्यवचन झालं। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोदरे यांनी आराखड्याबाबत काही सूचना मांडल्या। भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना अंघोळीसाठी ज्ञानव्यापी कुंडाजवळ व्यवस्था व्हावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला